श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः। अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परमधाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहरेव देवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। निजानन्दरूपी जरिहे समाधि जनांसि निवारी पर्याधिव्याधि शिवब्रह्म विष्णू स्वरूपात्मकारा नमस्कार माझा सद्गुरु बाळकृष्ण प्रभुरा। नारायण विधी आदिनाथ बाळकृष्ण जय सद्गुरुनाथ। श्रोता वक्ता श्री पांडुरंग हरी वासुदेव हरी। श्री हरिचरण, गेल्या अनेक दिवसांपासून आपण आरंभ केलेली भक्तचरित्रमाला, संत चरित्र मालिका, की ज्याच्यामध्ये आपण भगवंतांचे होऊन गेलेल्या अनेक भक्तांचं जीवन चरित्र किंवा त्यांनी केलेली भक्ती, त्यांनी केलेली साधना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि अशाच एक भक्त्या ज्या स्त्री म्हणून या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्या आणि त्या ज्या कालामध्ये जन्माला आल्या तो काळ होता त्रेतायुगाचा. अर्थात ज्या वेळेला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्र हे अवतीर्ण झालेले आहेत त्याच कालावधीमध्ये शबरी मातेचा सुद्धा जन्म झालेला आहे. भिल्लपुरामध्ये जन्म झालेला आहे. बालपणापासूनच पाहिलेलं आहे की आपल्या कुळामध्ये जन्माला आलेली सारी जण ही पशूची, पक्ष्यांची हत्या करून उदरनिर्वाह करतात. पण जणू काही भगवंतांची काहीतरी कृपा किंवा पूर्वजन्मामध्ये केलेल्या पुण्याचा परिणाम की भिल्लपुरामध्ये जन्माला येऊन सुद्धा शबरी मातेच्या अंतःकरणामध्ये भक्ती होती, प्रेम होती, दयाभाव होता. चराचरांमध्ये जे दृश्य नेत्रांना दिसत होतं ते सारं काही भगवंतांचे रूप आहे हा भाव अंतःकरणामध्ये दृढ झालेला होता. आणि बालवय आहे शबरी मातेचा आणि बालवयामध्येच विवाह करण्याची परंपरा. आणि एक दिवस आईनं सांगितलं, म्हटले शबरी उद्या तुझा विवाह आहे. हे ऐकल्याबरोबर शबरी मातेने निश्चय केला की विवाह करायचा की नाही. आणि विचार करता करता ज्या वेळेला आपल्या घराच्या बाहेर त्यांनी पाहिलं तर लक्षात आलं की हजारो प्राणी बंदिस्त करून ठेवलेले आहेत. आईजवळ येऊन पोहोचल्या आणि आईला विचारलं, म्हटले एवढे हजारो प्राणी आपल्या घराच्या अंगणामध्ये बांधून काय ठेवलेले आहेत. त्यावेळेला आईनं सांगितलं की उद्या तुझा विवाह आहे आणि तुझ्या विवाहामध्ये जेवढे सारे लोक उपस्थित होतील त्या साऱ्यांना भोजन देण्यासाठी या प्राण्यांची व्यवस्था केलेली आहे. हे ज्या वेळेला शबरी मातेनं ऐकलं त्यावेळेला निश्चय केला की माझ्या विवाहामुळे जर का एवढ्या प्राण्यांची हत्या होणार असेल, प्राण जाणार असेल तर त्याच्यापेक्षा मी विवाह न केलेलंच उत्तम राहील. आणि त्याच रात्री शबरी मातेनं गृहाचा त्याग केला, घरादाराचा त्याग केला आणि निर्जन अरण्यामध्ये येऊन पोहोचलेले आहे. आणि विचार करतात की आता इथून पुढे आपलं जीवन कशा पद्धतीनं आपण व्यतीत करावं. लक्षात आलं की असं व्यर्थ जीवन व्यतीत करता कामा नये, तर जीवन जगायचंच आहे तर जगत असताना साधूची सेवा, ऋषींची सेवा माझ्याकडून झाली पाहिजे. आणि अरण्यामध्ये एक भाग असा होता की ज्या भागामध्ये अनेक ऋषींचे आश्रम होते आणि शबरी माता त्या ठिकाणावरती येऊन पोहोचल्या. पण ऋषींच्या आश्रमामध्ये प्रवेश मिळत नाही, कारण शबरी माता या हीन कुलामध्ये जन्माला आलेल्या होत्या आणि त्यातल्या त्यात स्त्री असल्यामुळे कोणत्याही ऋषींनी शबरी मातेला आश्रय दिला नाही. म्हणून शबरी मातेने विचार
आश्रय घ्यायचा आणि शबरी मातेनं एका भल्या मोठ्या झाडावरती एक छोटस घर बांधलं आणि झाडावरती आता शबरी माता राहायला लागलेल्या आहेत. ज्या वेळेला भूक लागायची त्यावेळेला वनामध्ये प्राप्त होणारे कंद मुळ फळ यांचं सेवन करायचा आणि उर्वरित दिवसामध्ये साधूंची सेवा करायची. साधूंच्या आश्रमामध्ये तर प्रवेश नव्हता, पण सेवा करण्याचा भाव होता. म्हणून शबरी माता रात्रीच्या समयाला ज्या वेळेला सकल ऋषी हे निद्राधीन व्हायचे, विश्रांती घ्यायचे, त्यावेळेला शबरी माता लपून आश्रमामध्ये जायचे. आश्रमाचा संपूर्ण परिसर हा झाडून स्वच्छ करायचा. प्रभात समयाला यज्ञ करण्यासाठी लागणाऱ्या ज्या समिधा आहेत त्या समिधांची जुळवाजुळव करायचा आणि त्या समिधा आश्रमामध्ये आणून द्यायच्या. झाडलोट करत होत्या, सारवण करत होत्या, सुंदर अशा प्रकारे फुलांची रांगोळी आश्रमामध्ये काढून ठेवत होत्या. दुसऱ्या दिवशी प्रभात समयाला ज्या वेळेला ऋषी जागे व्हायचे त्यावेळेला लक्षात यायचं की कुणीतरी आपल्या आश्रमाची स्वच्छता केलेली आहे. एका ऋषींना वाटलं की जणू काही माझ्या सहकार्याने दुसऱ्याने हे केलेलं आहे. दुसऱ्या ऋषींना असं वाटायचं की जणू काही एखाद्या शिष्यानं हे केलेलं आहे, म्हणून कोणीही त्या गोष्टीकडे लक्ष देत नव्हतं. पण पाहता पाहता ज्या वेळेला सगळ्यांच्या लक्षात यायला लागलं की आम्ही तर ही सेवा करत नाही, मग ही सेवा करतं कोण? आणि पाहता पाहता ही वार्ता त्या आश्रमामध्ये असणाऱ्या मतंग ऋषींपर्यंत जाऊन पोहोचली. आणि मतंग ऋषींनी आपल्या शिष्यांना सांगितलं, म्हटले तुम्ही आज रात्रीला पहारा द्या, लपून बसा आणि पहा की कोण आपल्या आश्रमाची स्वच्छता करत आहे, ही सेवा करत आहे. त्यावेळेला ऋषींच्या आज्ञेवरून काही शिष्य हे रात्रीच्या वेळेला पहारा देण्यासाठी विराजमान झाले आणि नित्य नियमाने शबरी सुद्धा त्या रात्री आश्रमाची सेवा करण्यासाठी आलेले आहे. सकल सेवा संपन्न झाल्यानंतर त्या शिष्यांनी शबरी मातेला पाहिलं आणि शबरी मातेला पकडलं आणि मतंग ऋषींसमोर आणून पोहोचवलं. शबरी माता भयभीत झालेल्या होत्या. मतंग ऋषींनी विचारलं, म्हणजे तू कोण आहे आणि कशासाठी आमची सेवा करत आहेस, या आश्रमाची सेवा का करते आहे? त्यावेळेला शबरी मातेनं सकल वृत्तांत वर्णन करून सांगितला आणि इच्छा व्यक्त केली की मला जीवनभर तुमची सेवा करायची आहे, ऋषींची सेवा करायची आहे आणि सेवा करता करता अखंड माझ्याकडून भगवन नामाचं गायन झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. शबरी मातेचा हा हेतू मतंग ऋषींनी ऐकला, प्रसन्न झाले आणि सांगितलं, म्हणजे आजपासून तू माझी पुत्री आहेस आणि आजपासून तुला या आश्रमामध्येच राहायचं आहे. आणि मतंग ऋषींनी आपल्या कुटियेच्या बाजूला शबरी मातेसाठी एक कुटिया बांधून दिली आणि आता शबरी माता आश्रमामध्ये राहूनच सेवा करत आहे. एका बाजूला सेवा चालू आहे, एका बाजूला मुखामधून अखंड राम नामाचा संकीर्तन आरंभ होऊन गेलेला आहे. पाहता 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 दिवसा पाठीमागून दिवस निघून गेले आणि एक दिवस असा येऊन पोहोचला की मतंग ऋषींचा आता प्राण जाणार आहे. त्या समयाला शबरी माता ऋषींजवळ येऊन पोहोचल्या. लक्षात येत होतं की माझ्या सद्गुरूंचा आता प्राण निघून जाणार आहे, ते परलोकी निघून जाणार आहे. छोटीशा शबरी माता रुदन करत आहेत, रडत आहेत आणि मतंग ऋषी म्हणायला लागले, बेटा शबरी, तू रडू नकोस. आतापर्यंत तू जशा पद्धतीनं माझी सेवा केलेली आहे तशाच पद्धतीनं तू सेवा चालू राहू दे आणि मी तुला आशीर्वाद देतो की एक दिवस प्रभू श्री रामचंद्र तुझ्या भेटीसाठी, तुला दर्शन देण्यासाठी या अरण्यामध्ये अवश्य येतील. जोपर्यंत ते येणार नाही तोपर्यंत तुला वाट पाहायची आहे. आशीर्वाद दान केला आणि मतंग ऋषींनी आपला देहत्याग केलेला आहे. त्यावेळेपासून शबरी माता सद्गुरूंनी दिलेला वर कधी पूर्ण होतो याची वाट पाहत आहे आणि प्रभू श्री रामचंद्र कधी माझ्या कुटियेमध्ये येतील, कधी मला दर्शन देतील म्हणून अहोरात्र भगवंतांची वाट पाहत आहे. केवळ वाट पाहत आहेत असं नाही, तर विचार करतात, न जाणो आज जर का भगवंत माझ्या घरी आले तर माझ्या भगवंतांना येत असताना वनामध्ये जर का पायाला काही दगड टोचले, काटे टोचले तर यामुळे माझ्या प्रभूंचा
अपराध होईल, त्यांना दुःख होईल. म्हणून शबरी माता रोज सकाळी सकाळी संपूर्ण रस्ता हा झाडून स्वच्छ करायचा. रस्त्यामध्ये असलेली बारीक बारीक दगड, काटे सारं काही दूर करायचा आणि मार्गावरती फुलं टाकत होत्या आणि वाट पाहायचा कधी भगवंत येतील. माझे भगवंत जर का आले तर त्यांना प्रसाद म्हणून मी काय द्यावं विचार आला. ज्याच्यावरती आतापर्यंत मी जिवंत आहे अशी फळं मी माझ्या भगवंतांना खाण्यासाठी दिली. आणि म्हणून रोज सकाळी झाडून स्वच्छ अंगण केल्यानंतर सारा काही परिसर स्वच्छ झाल्यानंतर शबरी माता आपल्या भगवंतांसाठी ताजी ताजी फळं तोडून आणायची आणि मार्गावरती डोळे ठेवून वाट पाहायच्या की कधी भगवंत येतील, कधी भगवंत येतील. आणि वाट पाहता 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 बालवयामध्ये असलेल्या शबरी माता आता वयोवृद्ध झालेल्या आहेत. आता शरीरामध्ये प्राण राहिलेला नाही, नेत्रांनी आता स्पष्ट दिसत नाही. पण जेवढी शक्ती प्राप्त झालेली होती त्या शक्तीच्या बळावरती बालपणापासून जी सेवा आरंभ केली होती तीच सेवा अजूनही चालू आहे. अजूनही रोज सकाळी झाडून मार्ग स्वच्छ करायचे, सडा संमार्जन करायचे, मुलांच्या पायघड्या अंथरायचे, भगवंतांसाठी ताजी ताजी फळं तोडून आणायचे, अंगण स्वच्छ करून ठेवायचे. आणि आता वय पाहावं तर अगदी वयोवृद्ध झालेले आहे. बालपणापासून एवढी प्रतीक्षा पाहिली, एवढी प्रतीक्षा पाहिली, एवढी प्रतीक्षा पाहिली आणि विश्वास ठेवला की माझ्या सद्गुरूंनी मला वरदान केलेलं आहे. याचा अर्थ माझ्या सद्गुरूंचं वचन पूर्ण करण्यासाठी भगवंत नक्कीच येतील. आणि वाट पाहता 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 अखेर तो दिवस येऊन पोहोचला ज्या दिवशी प्रभू श्री रामचंद्र सीता मातेचा शोध घेत असताना आपला जो मार्ग निश्चित केलेला होता तो मार्ग मोडला आणि शबरी मातेची भेट घेण्यासाठी पंपा सरोवरावरती येऊन पोहोचले. आणि आज शबरी मातेने आपल्या आश्रमामध्ये बसून पाहिलं की ज्या मार्गावरून गेल्या अनेक दिवसांपासून मी वाट पाहते आहे की कधी भगवंत येतील, त्या मार्गावरती आज प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मणजी महाराजांचं आगमन झालेलं आहे. भगवंतांना आलेलं पाहिलं. भगवंतांना हे विचारायची आवश्यकताच पडली नाही की या अरण्यामध्ये शबरी माता कुठे राहते. जसं शबरी मातेचा आश्रम पाहिला लक्षात आलं की एवढा सुंदर रीतीने सुसज्जित केलेला आश्रम हा शबरीचाच आहे. आश्रमामध्ये येऊन पोहोचले, ओट्यावरती विराजमान झालेले आहेत आणि शबरी मातेने पाहिलं की भगवंत आपल्या आश्रमामध्ये आले सुद्धा आणि विराजमानही झालेले आहेत. शबरी माता भगवंतांजवळ जाऊन पोहोचल्या, दर्शन घेतलं, भगवंतांच्या चरणांची पूजा केली आणि जी फळं तोडून ठेवलेली होती ती फळं भगवंतांना अर्पण केली. आणि आज शबरी मातेला याचा साक्षात्कार झालेला आहे, प्रत्यय आलेला आहे की जे वचन मला सद्गुरूंनी दिलं होतं ते वचन आता पूर्ण झालेलं आहे. मी त्यांच्या वचनांवरती विश्वास ठेवल्याचा परिणाम आणि त्या पद्धतीनं मी अखंड साधना केल्याचा परिणाम की आज भगवंतांनी मला दर्शन दिलेलं आहे. आणि एक इच्छा भगवंत, एक वर भगवंत विचारतात की शबरी तुला जर माझ्याकडे काही मागायचं असेल तर माग. त्यावेळेला शबरी मातेनं एक इच्छा प्रकट केली आणि शबरी माता म्हणतात की मला तुमच्या मांडीवरती आता माझा देहत्याग करायचा आहे. भगवंतांनी होकार दिला. शबरी मातेनं आपलं मस्तक भगवंतांच्या मांडीवरती ठेवलेलं आहे आणि भगवंतांकडे पाहता 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 शबरी मातेनं आपले नेत्र बंद केले आणि देहत्याग केलेला आहे. अशा या त्रेतायुगामध्ये जन्माला आलेल्या जाहीर कुलामध्ये जन्माला येऊन सुद्धा अंतःकरणामध्ये भगवंताप्रती भक्ती, प्रेम आणि सद्गुरूंच्या वचनावरती निष्ठा असल्याचा परिणाम असा झाला की प्रभू श्री रामचंद्र यांना स्वतःहून शबरी मातेजवळ यावं लागलं. म्हणून चरित्रकार वर्णन करतात की भक्ती जर पाहायची असेल तर शबरी मातेची भक्ती पाहावी, विश्वास जर पाहायचा असेल तर शबरी मातेचा विश्वास पाहावा आणि प्रतीक्षा जर का पाहायची असेल अर्थात वाट कशी पाहावी हे जर का बघायचं असेल तर शबरी मातेचं चरित्र पाहावं. केवळ वाट पाहिली असं नाही तर वाट पाहता पाहता विश्वासही अंतःकरणामध्ये धारण केलेला होता, सहनही करत होत्या आणि तेवढ्याच एकाग्रतेने
भगवंतांची नामसाधना सुद्धा करत होत्या आणि त्याचाच असा परिणाम की भगवंत सगुण साकार होऊन त्यांच्या आश्रमामध्ये येऊन पोहोचले. अशा या भक्तिमती शबरी मातेचा आदर्श तुम्ही मी सुद्धा अंतःकरणामध्ये धारण करणं आवश्यक आहे. कारण त्यांच्यासारखी जर का अल्पशी जरी भक्ती तुम्ही मी केली तर नक्कीच तुमच्या माझ्यासाठी सुद्धा भगवंत आपल्या घरी येऊन पोहोचतील आणि आपल्याला दर्शन देतील. अशा पद्धतीनं जरासं भगवंतांची प्रिय सती असलेल्या भक्ती मातेचं चरित्र पाहण्याचा तुम्ही मी श्रवण केले, प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करू आणि जीव या ठिकाणावरती आजच्या सेवेला पूर्ण मिळा. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव